महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी रविवारी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोर मोर्चा धडकण्यात आला। जिल्हा परिषद बहुविध प्रशालेच्या मैदानावर सर्व मोर्चेकरी एकत्रित झाले व येथूनच दुपारी या भव्य मोर्चाला सुरुवात झाली। एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणाबाजी करत हा हल्लाबोल मोर्चा पोस्ट ऑफिस, जवाहरलाल रोड, गांधी चौक, महावीर चौक मार्गे, इंदिरा गांधी चौक, अग्रेसन चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला। या ठिकाणी आल्यानंतर मोर्चेचे सभेत रूपांतर झाले। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या निराधार कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना सुरू करावी, यासाठी आतापर्यंत राज्यभरात लाखोच्या संख्येने धरणे, उपोषण, मंडळ, मोर्चे, पेन्शन दिंडी अशा विविध विधायक मार्गातून जुनी पेन्शन लागू करावी यासाठी आंदोलने केली। मात्र केवळ आश्वासनाशिवाय पदरात काही पडले नाही, नुसती बोळवण केली। सरकारने कोणताही निर्णय घेतला नसून तोंडाला पाने पुसल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। यावेळी आमदार रामराव वडकुते, आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी आंदोलनासह भेट देऊन मार्गदर्शन केले। तसेच मराठा शिवसैनिक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन भालेराव यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला। यावेळी संघटनेचे बालाजी काळे, राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले। यावेळी महिला मोर्चेकऱ्यांनी नो पेन्शन नो वोट अशी भूमिका आपल्या मनोगतातून मांडली। तसेच शासनाने DPS NPS योजनेमध्ये योग्यता दुरुस्त्यांसाठी नेमलेला आयोग हा कर्मचाऱ्यांची दिशाभूल असून हा निव्वळ वेळकाढूपणा असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। या मोर्चात संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, भालचंद्र आळंदकर, शंकर लेकुळे, दत्ता पडोळे, हरिश्चंद्र गोलाईतकर, संघमित्रा मोरे, रुपाली प्रज्योत इंगोले, राजू पुणगे यांच्यासह विविध विभागाचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते। या हल्लाबोर मोर्चा दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस दलाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। प्रतिनिधी मनीष खरात। काय मागण्यात आपले आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे सर्व DCPS व NPS धारक या ठिकाणी उपस्थित आहेत। आमची जुनी पेन्शन हक्क संघटना या माध्यमातून आम्ही शासनाला जी अन्यायकारक NPS आणि DCPS योजना आहे ती न देता जी जुनी पेन्शन आहे 1982ची तीच पूर्वत आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने लागू करावी ही आमची मागणी या ठिकाणी धरून आम्ही आजच्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करीत आहोत। आंदोलनाची याच्या पुढची दिशा काय राहील जर या मागण्या कदाचित वेळ लागला मान्य व्हायला तर? जर आंदोलनानं जर आमची मागणी मान्य केली नाही शासनाने तर आम्ही यापुढे आमच्या घरासमोर स्टिकर लावून वोट नो पेन्शन नो वोट अशा पद्धतीचे आम्ही आंदोलन करणार आहोत। जर आम्हाला या शासनाने पेन्शन नाही दिली तर आम्ही 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे जे नियुक्त कर्मचारी आहेत त्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून जे नवीन DCPS योजना लागू केलेली आहे त्याबद्दल मागील 4 ते 5 वर्षापासून जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे मोठमोठे आंदोलन करण्यात आले। धरणे आंदोलन, तसेच उपोषण, मुंडन आंदोलन, खूप मोठ्या लाखोच्या संख्येनं आंदोलन अधिवेशनावर आणि मुंबईला केलेले आहे, पण सरकारने पाहिजे तसा अपेक्षित प्रतिसाद दिले नाही। त्यामुळे आज जवळपास सर्व 36 जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेतर्फे खूप मोठे भव्यदिव्य अशा प्रकारचे आंदोलन केलेले आहेत की आम्हाला जे जुन्या लोकांना ज्याप्रमाणे पेन्शन आहे त्याचप्रमाणे नवीन लोकांना सुद्धा पेन्शन योजना लागू करा अशी या संघटनेची मागणी आहे। आणि मागण्या थोडक्यात सांगा काय? आमच्या मागण्या ह्या आहेत की सरकारने ही जी आहे आम्हाला NPS बंद करून आम्हाला जुनी पेन्शन लागू करावी आणि हे आमच्यावर अन्याय करू नये। पेन्शन म्हणजे हे जिंदगी के साथी और जिंदगी के बारी भी है आणि हे DCPS NPS नकोच आम्हाला, त्याचा काही फायदा पण नाही। जुनी पेन्शन कशी आहे जेणेकरून आमची फॅमिली जे आमच्यावर अवलंबून आहे त्यांना सुद्धा जुनी पेन्शनचा फायदा आहे आणि आमचा त्याच्यासाठी एकच नारा आहे।